आत्याबाई, हा धूमकेतू एकाएकीच उगवला होता. पत्र किंवा निरोप काहीच नव्हतं. बाईचं वय असावं 55च्याही पुढे. रूप सामान्य, पण वागणं बोलणं हातवारे करणं सारं नाटकी, नाचरेपणाचं. वस्त्र प्रावरणं तशीच. वयाच्या पोक्तपणाला काहीच शोभण्यासारखं नव्हतं. आप्पांबरोबर ओरडत बोलत व राजाभाऊंच्या नावाचा गजर करीत त्या मधल्या घरात आल्या. जाऊबाईंनी पुढे येऊन कृत्रिमपणानं हसत त्यांचं स्वागत केलं. आत्याबाईंनी मधू माधवीला खमाटलं. त्यांचं भरपूर कौतुक केलं आणि त्यांचे मटामटा पापे घेत झोपाळ्याचा आश्रय घेतला. मग त्यांची कृपादृष्टी माझ्याकडे वळली. जाऊबाईंनी माझी ओळख करून देत मला नमस्कार करण्याविषयी खुणावले. पाय पुढं पसरीत व मधू माधवीसह मागं पुढं डोलत आत्याबाई म्हणाल्या, मला नमस्कार. कशाला हो, तुम्ही शिकलेल्या पगार मिळवणाऱ्या, आम्ही काय आहो आपले निरक्षर पंडित. होय की नाही मध्या? पण मध्या, लेका काकांनी बायको बघ कशी फटाकडी मिळवलीये आणि लुच्चा म्हणत होता काय आम्हाला लग्नच करायचं नाही. आणि हे बडबडत त्यांनी योग्य तो अभिनय केला आणि त्या पोराचे पुन्हा पापे घेऊन त्याला सतावले. मी स्वतःशी नवल करीत व जाऊबाईंच्या तोंडाकडे पाहत तेथून सटकले. बाई मधू माधवीला दटावीत म्हणाल्या, हां, आत्याबाईंशी प्रेम मग उठा, शाळेची तयारी करा आणि पानं घ्या, चला उठा. आत्याबाई बसवलेल्या दातांची सुंदर कवळी दाखवीत म्हणाल्या, जा पाखरांनो, आईची आज्ञा पाळा, आत्याबाई आता दिवाळी करून जाणार आहेत. मला वाटतं वरील एवढ्याशा चुटक्यानं आमच्या वंशांचं चित्र वाचकांना स्पष्ट कळून येईल. जाऊबाईंनी आमच्या वंश यांच्या स्वभावात व एकूण आचाराविचारात 36 आकडाही कमी पडेल इतका विरोध होता आणि कोणताही सुगावा लागू न देता वंश एकदम प्रकट झाल्या होत्या. 15 दिवसांचा मुक्काम करण्याच्या प्रतिज्ञेनं. अर्थात विजेचा दाब किती व्हॉल्टचा असेल हे काय सांगावं, फारसं शुभप्रद नव्हतंच. रात्री यांना मी म्हटलं, या आलेल्या वंश तुमची सख्खी बहीण नव्हे म्हणतात. मग या कुणाच्या कोण? आमच्या एखाद्या चुलत्याच्या आहेत त्या. ते गंभीरपणाचं सोंग आणीत म्हणाले, वाटेल त्यावेळी आमच्याकडे येण्या इतपत त्या आम्हाला जवळच्या आहेत नि हा फेरा न येता तर बरा असं आम्हाला मनातून वाटण्या इतपत त्या लांबच्या आहेत. या भानगडीमुळं उभय पक्षी नातं मांडणं भाग पडतं. या नेहमी कुठं असतात? बहुशा स्वतःच्या सत्तेच्या घरी नसतात. म्हणजे यांचं कोणाशी न पटणं हा यांचा मोठा गुण आहे, हे म्हणाले. महिन्यातून 5 दिवस प्रेमात असणं आणि 25 दिवस भांडत बसणं असा यांचा कार्यक्रम आहे. छान. यांची नात्यांची माणसं तरी कोण आहेत? बहुतेक सारी, हे म्हणाले. नवरा आहे, वयात आलेले मुलगे व मुली आहेत, सुना आहेत, जावई आहेत, नातवंड आहेत. आत्याबाई तशा भाग्यवान आहेत. फक्त त्यांचं कुणाशीही पटत नाही एवढी जगाची चूक. आपल्या इथं त्या 15 दिवस राहणार आहेत म्हणे? मी समयतेनं म्हटलं, कसं जमायचं हे? देव त्यांचं कल्याण करो, आपलं सर्वांचं रक्षण करो, आपण पामर काय करणार? तुमचा विनोद पुरे, मी झणकार्यानं म्हटलं. मी कसं वागायचं ते सांगा. जाऊबाई मला वडील, आलेल्या वंश त्याही वडील, दोघींचं कोठवर जमेल याची मला मोठी शंका आहे. त्या दोघींच्या भांडणात माझा चेंदामेंदा व्हायचा. छे, इतकं भिण्याचं कारण नाही, हे म्हणाले. एवढी मोठी 2 महायुद्ध झाली, पण युरोपात स्वित्झर्लंड अगदी न्यूट्रल राहिलं. अहो, पण न्यूट्रल राहता आलं पाहिजे ना. मी आलेलं असं दाबीत म्हटलं. पुष्कळदा इच्छा नसताही शेजारची राष्ट्र युद्धात ओढली जातात, त्याची काय वाट? काढायची पळवाट, हे म्हणाले. नाही जमलं पळायचं माहेरी. दिवाळी जवळ आलीच आहे, माहेर हाकेवर आहे. आणि हे बघ, मौनम सर्वत्र साधनम. यांचं बोलणं पटण्यासारखं होतं. तरी पण मी थोडी विचारात पडले. तेव्हा हे माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले, उगीच गोंधळू नकोस. खट्याळ माणसाशी संबंध येणं, उणीधुरी प्रश्नोत्तरं देण्या घेण्याची पाळी उद्भवणं आणि काही अप्रिय गोष्टी कराव्या लागणं इत्यादी प्रकार या सांसारिक जीवनात चालायचेच. एवढ्या तेवढ्या गोष्टीला आपण महत्त्व देत गेलो तर जगणं अशक्य होईल. आणखी एक ध्यानात घेण्यासारखी गोष्ट, आमच्या वहिनी म्हणजे तुझ्या जाऊबाई तुला ढालीप्रमाणे उपयोगी पडतील. तुला तशी काळजी करण्यासारखं काही नाही. 4 दिवस कसे तरी गेले. कसे तरी म्हणण्याचं कारण आत्याबाई उर्फ वंश यांचे वास्तव्य होय. आपण नात्यात पण परघरी आहो याचं त्यांनी स्मरणच ठेवलं नव्हतं. कामाला हात लावायचा नाही. मनात आलं की चहा करून मागायचा. गुळाचा आणि कसाही करून दिला तरी तो ढोसायचा. मधू माधवीचे उगीच लाड करायचे आणि त्यांना मोकळं सोडायचं नाही.
आणि श्यामेसारख्या वयात येऊ पाहणाऱ्या मुलींची विवाहविषयक अनुचित चेष्टा करायची असा त्यांचा क्रम सुरू झाला. जाऊबाईंना हा प्रकार आवडणं शक्यच नव्हतं. त्यांनी दुसरेच दिवशी त्यांना बजावलं, मुलांचे भलते लाड करू नका आणि त्यांना जवळ घेत जाऊ नका, मला ते मुळीच आवडत नाही. त्यांनी आपल्या मुलांनाही तसंच बजावलं व आत्याबाईंच्या जवळ बिलकुल जायचं नाही अशी ताकीद दिली. दुसरी एखादी शहाणीबाई असती तर ती थोडी वरमली असती, थोडी जपून वागली असती. आत्याबाईंनी भ्याल्याचं सोंग करीत भुवया उंचावत व मान हलवीत, चुकलं, वहिनी काय आहेत, आग ग बाई, असं काही बडबडल्या. यानंतर त्यांनी एके दिवशी माझ्याविषयी प्रेम दाखवलं. मला त्या हळूच म्हणाल्या, हे बघ कुमुद, न्हाणी घरात तो बाजूचा कोनाडा आहे ना, त्यात तुपात कालवलेली सुंठ साखरेची गोळी ठेवलीये एका वाटीत. मुकाट्यानं तोंडात टाकायची आणि वाटी धुवून टाकायची गुपचूप. एवढं बोलून त्यांनी लाडीकपणानं माझा गालगुच्चा घेतला. घनश्याम नयनी आला ही ओळ गुणगुणत स्वारी एका आरशाजवळ गेली. मी स्तंभित झाले, भांबावून गेले. जाऊबाईंच्या हे लक्षात आलं तर, आपल्याविषयी त्यांना संशय आला तर. 50च्या पुढे गेलेल्या या बयेला हा साधा पोच कसा नाही. तिच्या पुढं जाऊन तिच्या 2 मुस्काटात ठेवून द्याव्या असा मला राग आला. अंग धुण्यास न्हाणी घरात जाणं मला भाग होतं. अस्वस्थ मनानं मी तिकडे गेले. सुंठ साखरेच्या वाटीकडे ढुंकूनही पाहायचं नाही असं मी ठरवून टाकलं. पण धन्य आमच्या जाऊबाईंच्या काकदृष्टीची. मांजरानं डोळे मिटले होते. गृहिणी फुंकणी घेऊन तयार होती. मी न्हाणी घरात डोकावणार तो दाराशीच जाऊबाई उभ्या, ती वाटी घेऊन. संताप व तुच्छता त्यांच्या मुद्रेवर पसरली होती. मी एकदम थिजले. माझा अपराध काहीच नव्हता. तरी जाऊबाईंनी वाटी दाखवीत म्हटलं, आवडत्या वंसांनी आपल्या छोट्या वहिनी साहेबांकरता ही बाळवाटी अशी बाजूला आणून ठेवली वाटतं. त्यांचं हे टोचून बोलणं मला उद्देशून होतं असं मुळीच नाही. मी सौम्यपणानं उत्तर देऊ शकले असते, पण मला ते साधलं नाही. मी जरा उंच स्वरात व रागात म्हटलं, हे पहा, मला उगीच घालून पाडून बोलू नका. साफ सांगते, या चारगटपणात माझं एवढंही अंग नाही. ते मला माहीत आहे ग, जाऊबाई रुक्षपणे म्हणाल्या, पण तुला असं तुटक उत्तर देण्याचं कारण नाही. बाई चटकन बाहेर गेल्या. मी पाणी काढून दार पुढे केलं व अंग धुण्यास बसले. इकडे बाहेर जाऊबाई आणि वंस यांच्या भांडणाला तोंड लागलं. वंसांनी सफाईनं सांगून टाकलं, कुमुदनं सुंठ साखर खाण्याची इच्छा दाखवली, दिली तिला कालवून. मला विचारल्या वाचून ती असं मुळीच म्हणायची नाही. बाई म्हणाल्या, मी घरात जिवंत आहे ना, तिचा हक्क नाही वाटतं. ती दरमहा 200 रुपये मिळवते. ती तूप साखर खाईल नाही तर उपाशी राहील. वंसांनी तारे तोडले, तुला त्यात काय विचारायचं. यानंतर युद्धाला चांगलंच तोंड लागलं. वंसांनी भात्यातला महत्वाचा बाण काढला, जाऊबाईंचा त्यांच्या मुलांशी असणारा सावत्र भाव. तू जावेचा उभा छळ चालवला आहेस असाही आरोप त्यांनी केला. मग काय विचारता, जाऊबाई वाघिणीप्रमाणे चवताळल्या. मी माझ्या मुलांना विष घालून जीव मारीन, तू कोण बोलणार. माझ्या जावेला वेतानं फोडून काढीन. त्याआधी ती वेगळी निघेल, वंस म्हणाल्या. तुझ्या नाकावर टिच्चून मी तिला वेगळं राहायला लावते की नाही बघ. तू काय समजलीस. तू भांडकुदळ अवदसा आलीस कशाला इथं मरायला. आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या घरातून. 4 मुलं व मी तटस्थ बसून राहिलो. आप्पा व हे कोणत्या मनस्थितीत होते कोण जाणे. माझ्या पुढच्या आयुष्यात या दिवसाला महत्त्व आलं. डोंगर माथ्यावर आलेला एखादा किल्ला किंवा एखादं देवस्थान पाहायला जायचं असलं म्हणजे मनाला मोठा हुरूप वाटतो. वर गेल्यावर किती मजा येईल, माथ्यावरून खालचा भूभाग किती सुंदर दिसेल आणि वरच्या शुद्ध मोकळ्या हवेची किती गंमत वाटेल इत्यादी आनंददायक विचार आपण मनाशी करतो. मित्रमंडळीतही बोलतो. पण हा उत्साह कोठवर, प्रत्यक्ष त्या डोंगराच्या पायथ्याशी जाईपर्यंत. एकदा तिथं गेलो आणि पर्वताचं ते उंच शिखर आकाशात गेलेलं पाहिलं की छाती दडपते. त्यात ती चढण अगदी सरळ कड्याची अपरिचित असावी. भीतीचा व आश्चर्याचा धक्का बसतो आपल्याला. वाटतं आपल्याला झेपणार नाही ती चढण, परंतु त्यावेळी माघार घेणंही शक्य नसतं. दुर्बलतेची आपल्याला लाज वाटते. धैर्य धरून व मोठं अवसान आणून आपण चढू लागतो. आणि काय चमत्कार, दमछाट होत असताही 15-20 मिनिटात आपण कितीतरी चढून जातो. एक टप्पा झाला. आपण स्वतःला धीर देतो. डोंगर माथा अद्यापी उंच वाटतो. छे, बसायचं नाही, धीमे धीमे वरची चाल आपण स्वतःला बजावतो. दीर्घ श्वास घेऊन चालू लागतो. पुन्हा काही काळ जातो. आपण खूप दमलेलो असतो. पाय खूप भारावतात.
नको आता चढण. सुस्कारा टाकीत आपण खाली पाहतो. 3/4 डोंगर पायथ्याशी गेलेला असतो आणि वर पाहावं तो डोंगर माथा अगदी आटोक्यात आल्याप्रमाणे दिसतो. बस एक झपाटा मारला की माथ्यावर. नव्या दमानं नव्या उत्साहानं आपण पाऊल उचलतो. डोंगर चढणीचं हे वर्णन मी का केलं? माझ्या टीडीच्या प्रयत्नाची अवस्था सांगण्याकरता. अभ्यास करणं आणि परीक्षा देणं या गोष्टी मला काही अगदी नव्या नव्हत्या. मनाला काळजी वाटेल, कसं जमतं, काय होतं अशी हुरहुर लागेल या धर्तीनं मी यापूर्वी 3 परीक्षा सामान्यच दिल्या होत्या. पण त्यावेळी मी केवळ विद्यार्थिनी होते. अभ्यास करण्यापलीकडे जबाबदारी नव्हती. पण आज निराळी परिस्थिती होती. हो, मला कृतज्ञतेनं सांगितलं पाहिजे की जाऊबाईंनी मला गृहकृत्याचा भार मुळीच वाटू दिला नाही. उलट माझा अभ्यास अगदी निर्वेद चालेल अशी दक्षता घेतली आणि अगदी मातृवत्सलतेनं मला प्रोत्साहन दिलं. त्याचप्रमाणे यांचं मला सहाय्य अमाप झालं. असं असताही मला पहिल्यांदा नको तो अभ्यास, नको ती परीक्षा असंच वाटलं. परीक्षेत यश येणं कठीण आहे ही चिंताही मनाला मधून लागली. पण शेवटी कालानं चमत्कार दाखवला. माझा अभ्यास सुरळीत व चांगला झाला. एके दिवशी मला कळलं मी टीडी झाले म्हणून. याच आनंदात आणखी आनंद म्हणजे हे LLB झाले. सनदही मिळाली त्यांना. 1.5 वर्षाचा काल हा म्हणता गेला. शिक्षिका म्हणून माझी योग्यता वाढली. त्या मानानं पगारही वाढला. एका विशेष प्रतिष्ठेनं मी समाजात वावरू लागले. गावातील प्रमुख महिला मंडळांची चिटणीस, बालिका क्रीडा मंडळ नावाच्या संस्थेची अध्यक्ष आणि अशाच एका संस्थेतील स्त्री शाखेची सल्लागार असे हुद्दे क्रमानं माझ्याकडे आले. सभा संमेलनाची आमंत्रणं स्वतंत्रपणे माझ्या नावे येऊ लागली. मी थोडंफार वक्तृत्वही गाजवू लागले. मनाला लागणारी एकच गोष्ट घडली होती. बाबांची बदली झाल्यामुळं गावातल्या गावात असलेलं माहेर दूर झालं होतं. बाकी माझं भाग्य वाढतं होतं. बायकी भाषेत सांगायचं म्हणजे सारं काही उदंड होतं. जीवनातील गोडी अवीट होती. याबरोबर काही वेळानं त्याच गोडीला थोडा आंबूस वास येऊ लागावा असाही एक क्रम आहे, नाही का? हा वास मला मोठ्या चमत्कारिक रीतीनं आला. आमच्या जाऊबाईंनी पूर्वीपासूनच एक नियम ठरवून टाकला होता. आठवड्यातून 1 दिवस मी स्वयंपाकाचा सबंध भार उचलायचा. त्यावेळी त्या स्वतः अगदी बाजूला राहत. आवश्यकता पडली तर श्यामा माझ्या हाताखाली येई. आठवड्यातून 1 दिवस पाकसिद्धीचं काम माझ्याकडे येई यात गैर काहीच नव्हतं. माझा त्याला नकार नव्हता. मी ते अगदी आनंदानं व सुगरणपणानं करीत असे. भाऊजी उर्फ आप्पा माझ्या स्वयंपाकाला खूप नावाजत आणि हे सर्वांसमोर प्रत्येक पदार्थासंबंधी काही खोड काढीत विनोद करीत असत. जाऊबाईंनी चापलं म्हणजे स्वारी गप्प व्हायची. मला भलेपणा शाब्बासकी मिळायची ती एकांती. असो. एका संध्याकाळी मी अशी स्वयंपाकाला लागले होते. ताई आपल्या 4 मुलांना घेऊन काही देवाचं म्हणून घेत होत्या. मी आपल्या कामात अगदी मग्न होते. अर्थात बाहेरच्या बोलण्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं. ते एका प्रसंगानं गेलं. काही कामाकरता मी श्यामाला पुकारलं. ती तात्काळ आली पण तोंड वेंगाडून म्हणाली, काकू, ताई आम्हाला एक सुंदर गोष्टी सांगतेय, तेवढी ऐकून येऊ का? अगदी लहान गोष्ट आहे, येऊ का ऐकून? मी हसत तिच्याकडे पाहिलं. तिला रुकार दिला. ती पळून गेली. मी उठून मला काय पाहिजे होतं ते घेतलं. माझं काम चालू राहिलं. पण ताई गोष्ट कसली सांगत असतील या जिज्ञेसेनं मी बाहेर लक्ष ठेवलं. ताईंनी गोष्ट खुलवून सांगितली. मुलांनी मधून प्रश्न करीत ती ऐकली. मला सारांश कळला तो असा. ढगाशी टक्कर घेणाऱ्या एडक्याची गोष्ट. एक मोठा मस्तवाल एडका होता. तो टकरा खेळण्यात मोठा वस्ताद होता. दुसऱ्या अनेक एडक्यांशी टकरी मारून त्यानं मोठं यश मिळवलं होतं. एकदा तर त्यानं एका बैलाशी झुंज घेऊन त्याला पळवून लावलं होतं. यामुळं एडक्याला मोठा गर्व झाला. समोर काही उंच धिप्पाड दिसलं की त्याला धडक मारायची असा त्याला छंद लागला. एकदा त्याला भेटला एक कोल्हा. एडक्यानं त्याला युद्ध खेळण्याचं आव्हान दिलं. कोल्हा मनात हसला पण बाहेरून भ्यालासारखं दाखवून म्हणाला, एडके दादा, मी गरीब प्राणी, माझ्याशी कसली कुस्ती खेळता? तो समोर डोंगर आहे, त्याच्या डोक्यावर तो मोठा ढग बसला आहे, तो पहा. त्याला टक्कर मारून खाली पाडलं तर मी तुमची शहामत मानीन. येता, मी वाट दाखवतो. एडक्यानं ढगाकडे पाहिलं. तो त्याला एवढासा दिसला. गर्वानं फुगलेला एडका कोल्ह्याला म्हणाला, हे पहा कोल्हे दादा, त्या ढगाला मी एक धडक दिली की तो कोसळून डोंगरावरून खाली कोसळेल. तेव्हा मी त्या ढगाला तर पाडतोच,
पण तिथं जे आभाळ टेकलं आहे ना त्याला सुद्धा भगदाड पाडतो. चल दाखव वाट मला. कोल्हा स्वतःशी हसत पुढे झाला. एडका त्याच्या मागोमाग गेला. दोघेही डोंगर माथ्यावर गेले. एडक्यानं पाहिलं, ढग उंच व आभाळ तर त्याहून उंच. कोल्हा म्हणाला, हां एडके दादा, द्या टक्कर, जरा मान उंच करा आणि हुंदडा. ढग व आभाळ उंच आहे हे एडक्याला स्पष्ट दिसत होतं. पण आपण टक्कर घेतली नाही तर कोल्हा आपल्याला हसेल, आपला बोजा राहणार नाही असं त्याला वाटलं. म्हणून त्यानं वर दिसणाऱ्या आकाशाला ढुशी देण्याचा पराक्रम केला आणि त्या गडबडीत त्याचा तोल जाऊन तोच डोंगरावरून खाली गडगडला. कोल्हा खो खो हसत जवळच्या जंगलात पळून गेला. एडका लंगडत व कण्हत गावात परत आला. छी, काय गोष्ट, मी मनाशी म्हटलं. गर्वाचं घर खाली, असं काही तत्व मुलांना सांगण्याचा ताईचा हेतू असावा. पण गोष्ट काही तितकी समर्पक नव्हती. मला तर ती अगदी पोरकट वाटली. माधव व श्यामा आता लहानात मोडत नव्हती. माधव मॅट्रिकमध्ये होता, श्यामा इंग्रजी 5वीत होती. अशा प्रौढ मुलांना ही गोष्ट सांगायची? छी, अगदीच पोरकट. मी त्या गोष्टीला तुच्छ लेखत भाकऱ्या करू लागले. अन का कोण जाणे, माझ्या मनात एकदम आलं, ती गोष्ट नव्हे, तो एक टोमणा आहे व तो आपल्याला उद्देशून आहे. काही क्षण तरी मी तटस्थ झाले. स्वतःला म्हटलं, आपल्यासमोर आपल्याला ऐकू जाईल असं ताई बोलल्या का? नाही. मग ती गोष्ट आपल्याला उद्देशून आहे असं का मानायचं? पण नाही. संशय हा झोटिंग महा. यांना मिळालेली वकिलीची सनद, माझं टीडीचं यश, वाढता पगार नि वाढता नावलौकिक, मला गची बाधा झाली होती का? आपण कोणी आहोत, विशेष आहोत, योग्यतेचे आहोत असं मला वाटू लागलं होतं का? नाही असं ठासून म्हणणं मोठं कठीण आहे. मी मनुष्य होते. त्यावेळी मला आत्मपरीक्षण करता आलं नाही. मी त्या भानगडीतही पडले नाही. पण त्या कालाकडे आता पाहिल्यावर वाटतं, जाऊ दे, चालू कथनात खंड नको. एडक्याची गोष्ट मला उद्देशून आहे याविषयी माझी मी खात्री पटवून घेतली. माझ्या चढेलपणाला चिमटा बसला. असं काय, असा गुरगुराट अंतस्थ सुरू झाला. सगळी कामं उरकल्यानंतरची गोष्ट. जाऊबाई मला सुपारी देत असता मी एकदम म्हटलं, काय हो ताई, मघा तुम्ही मुलांना एडक्याची गोष्ट सांगितलीत, ती कोणाला उद्देशून होती? हां, का बरं? मला सध्या ताठा आला आहे असं तुम्हाला वाटत असलं पाहिजे, मी किंचित चिडक्या स्वरात म्हटलं. अन माझे कान उपटण्याकरता ही एडक्याची गोष्ट तुम्ही बनवून सांगितलीत अशी माझी खात्री आहे. बाई किंचित हसल्या. विचलित न होता त्या म्हणाल्या, या गोष्टीकडे तुझं एवढं लक्ष होतं? नवल आहे. नवल कसलं? मी एकदम म्हटलं. मला उद्देशून सांगितलेली गोष्ट मला का न कळेल? बरं, मग पुढं काय म्हणणं तुझं? ताईंनी शांतपणे विचारलं. मला काही बोलता येईना, पण माझा राग वाढला. तेव्हा ताई म्हणाल्या, हे पहा कुमुद, एडक्याची गोष्ट तू आपल्याकडे ओढून घेतेस, छान. मी एवढंच म्हणेन, होय, ती गोष्ट मी तुझ्याकरता रचली. थोडा विवेक कर. माझ्या या बोलण्यावर खूप खूप रागाव, मनातून वाटल्या शिव्याही दे, पण तू बोलणं काढलंस म्हणून सांगते. डोकं आकाशात नेऊ नकोस. आकाश फार फार उंच आहे. लोकांनी मोठं म्हणावं ही गुणाची खरी किंमत, पण स्वतःला मोठं मानू लागावं ही घसरगुंडी होण्याची पहिली खूण. काय समजलं? त्या माझ्या पुढून निघून गेल्या. मी तोंडात मारल्याप्रमाणे माडीकडे वळले. मन विकल्पाच्या चक्रव्यूहात शिरलं. जाऊबाईंना माझ्या मोठेपणाचा हेवा वाटू लागला तर या पायावर व्ही आकाराची इमारत उठू लागली. धुसफुसत मी माडीवर गेले. यांच्याशी शब्दही न बोलता अंथरूण गाठलं. मुस्कट मारून पडले. हे टेपलाजवळ बसून काही टिपणं काढीत होते. माझी रोजची रीत म्हणजे खुर्चीच्या पाठीशी जाऊन त्यांच्या अंगावर वाकायचं, त्यांचं लेखन पाहायचं नि माझ्या स्वयंपाकाला त्यांनी जी नावं ठेवली असतील त्याचं उट्ट काढायचं. आज तो खंड पडलेला पाहताच यांनी खुर्ची न वळवताच म्हटलं, का हो वकिलीनबाई, आज लवकर झोपणार? प्रकृती ठीक ना? मला काही सुद्धा धाड झाली नाही. आनंदाची गोष्ट आहे, अभिनंदन. ते जवळ आले, चिकटून बसले. रुसवा का? खंडणी कशा करता? त्यांनी विचारलं. मी त्यांचा हात झिडकारीत कुशीला झाले. राजा भाऊ, हे उद्गारले, गड्या, आज तुझी धडगत नाही. कोर्टात फरडेशाही वकिली गाजवशील, पण घरात इथं टीडी झालेल्या बायकोला खुश करणं तुला नाही साधायचं.
त्यांनी मला पुन्हा चुचकारण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचा हात झिडकारीत उठून बसले आणि फीस फीस करीत म्हटले, पांचटपणा पुरे. केव्हा तरी पुढं मागं स्पष्ट बोलावं लागणारच आहे म्हणून सांगते. यापुढं आपल्या संसारात माझं आणि जाऊबाईंचं पटेल असं मला वाटत नाही. तुटेपर्यंत ताणण्यात अर्थ नाही. या दृष्टीनं काय विचार करायचा असेल तो करा. ते पटकन मज्जवळून उठले. माझ्या रागीट मुद्रेकडे त्यांनी काही क्षण पाहिले. मला ते पाहणं रुचलं नाही. मी मानेला झटका देऊन निषेध केला. नंतर किंचित नरमाईनं म्हटलं, आजच निकाल पाहिजे असं नाही, पण वस्तुस्थिती तुम्ही ध्यानी घेतली पाहिजे. मागावून म्हणाल, अगोदर का बोलली नाहीस म्हणून. काय समजलं? समजलं की आपणाला वेगळं झालं पाहिजे, ते खवचटपणे म्हणाले. मग चांगल्या गोष्टीला उशीर का करायचा? मला वाटतं उद्याच्या उद्या आपण याचा निर्णय घेऊ. निर्णय काय घ्यायचा? चटकन वेगळं व्हायचं. आहे काय नि नाही काय? तुम्हाला शोभत नाही हे बोलणं, मी ओठ चावीत म्हटलं. तुमचं हे नेहमीचंच आहे. बायको म्हणजे कोण्या झाडाचा पाला. तिच्या मनस्थितीचा विचारच करू नका. झूट, ते नाटकी आवेशात म्हणाले. माझं माझ्या बायकोवर प्राणापलीकडे प्रेम आहे. प्रिये, हृदयाच्या राणी, प्राणेश्वरी, एका साध्या गोष्टीकरता तू इतकं चिंताग्रस्त असावंस, दुःखी कष्टी व्हावंस, धिक्कार असो मला. थांब, माझं मनोगत पूर्ण होऊ दे. मी प्रतिज्ञेनं सांगतो की आपण जास्तीत जास्त लवकर वेगळं व्हायचं. आता वहिनीची एवढी पत्रास नको. आपला कार्यभाग झाला आहे. मी वकील झालो, तू टीडी झालीस. आता वहिनीच्या सहाय्याची गरज राहिली कुठं? छट, आपण वेगळं व्हायचंच. पटत नाही तिथं राहा कशाला? मी कानात बोट घालीत म्हटलं, किती खड्या सुरात बोलता. आणखी किती करणार मला पाण्यापेक्षा पातळ? तुमचं मनोगत स्पष्ट कळलं. माझं प्राक्तन मला भोगलं पाहिजे हे खरं. मी पुन्हा मुस्कट मारलं. हे मुकाट्यानं पुन्हा टेबलाजवळ गेले आणि पुस्तक चाळू लागले.